न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। आज संसदेमध्ये बळवंत वानखडे यांनी आपल्या मतदारसंघातील मेळघाट या आदिवासी बहुल भागातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा उपस्थित केला। मेळघाट परिसरात मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव वास्तव्यास असून ते त्यांच्या पारंपरिक श्रद्धा आणि संस्कृतीनुसार विविध स्थानिक देवतांची पूजा करत आले। या भागातील आदिवासी समाज रेगा कोरकू, कांदरी बाबा, भूमका बाबा यांसारख्या स्थानिक देवतांवर प्रगाढ श्रद्धा ठेवतो। या देवतांची पूजा ही केवळ धार्मिक बाब नसून त्यांच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे। मात्र वन विभागाकडून या पूजा अर्चेला सातत्याने मनाई केली जात असल्याची गंभीर बाब समोर येत असल्याचं खासदार वानखडे यांनी सभागृहात नमूद केले। या संदर्भात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की आदिवासी समाजाचा जंगल, जमीन आणि नैसर्गिक साधन संपत्तीशी अतूट संबंध आहे। त्यांचं जीवन या नैसर्गिक साधनांवर अवलंबून असून त्यांच्या धार्मिक परंपराही याच वातावरणाशी निगडीत आहेत। अशा परिस्थितीत त्यांच्या श्रद्धांवर बंधनं आणणं म्हणजे त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्यासारखं आहे। खासदार वानखडे यांनी पुढे सांगितले की संविधानानं प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय। आदिवासी बांधवांनाही त्यांच्या परंपरेनुसार पूजा करण्याचा पूर्ण अधिकार आहे। मात्र वन विभागाकडून होत असलेल्या हस्तक्षेपामुळे या समाजामध्ये असंतोषाची भावना निर्माण होतीये। ही बाब अत्यंत चिंताजनक होत असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे। त्यांनी सरकारकडे ठामपणे मागणी केली आहे की वन विभागानं आदिवासी बांधवांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये कोणताही अडथळा आणू नये। त्यांच्या देवतांची पूजा करण्यास पूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावं आणि त्यांच्या पारंपरिक हक्कांचं संरक्षण करण्यात यावे। याशिवाय आदिवासी समाजाच्या भावना लक्षात घेऊन शासनानं सकारात्मक भूमिका घ्यावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन या प्रकारांना त्वरित आळा घालावा अशीही त्यांनी विनंती केली आहे। या मुद्द्यामुळे मेळघाट परिसरातील आदिवासी बांधवांच्या प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर वाचा फुटली असून येत्या काळात त्यावर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वानखड़े जी, बलवंत वानखड़े जी, वहीं से बोलो। अध्यक्ष महोदय, धन्यवाद। माझ्या मतदारसंघातील मेळघाट येथे आदिवासी बहुसंख्य आदिवासी बांधव राहतात आणि त्या आदिवासी बांधवांचं जे काही दैवत आहे, रेंगा कोरकू असेल, कांदरी बाबा असेल किंवा भूमका बाबा असेल, याच्या पूजनासाठी वन विभाग सातत्यानं मनाई करत आहे। म्हणून मी या निमित्तानं विनंती करतो की वन विभागानं, फॉरेस्ट विभागानं या जे काही त्यांचे दैवत आहे आदिवासींचे, त्या आदिवासींच्या दैवतांना पूजापाठ करू द्यावी, त्यांना मनाई करू नये। हे जल, जंगल, जमीन हे त्यांची असल्यानंतर सातत्यानं त्यांच्यावर तो अन्याय होत आहे। जर देवतांची पूजा जर करण्यात येतं मनाई असेल तर हे फार मोठं भयंकर त्यांचं कृत्य आहे। म्हणून मी या आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांना पूजापाठ करण्याची परवानगी द्यावी, ही विनंती। धन्यवाद अध्यक्ष महोदय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।